फायनल मॅच कडे आपण वळणार आहोत। स्टम्प्स आपण पाहिले तर तिकडे देखील एलईडी स्टम्प्स पाहिले गेले। प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये, तृतीय क्रमांक जरी पाहिले तर 15,000 रुपये, चतुर्थ क्रमांक पाहिले तर 15,000 रुपये। जवळपास एक 400-500 प्लेयर्सनी इकडे फॉर्म भरले, त्यातून 192 प्लेयर सिलेक्ट झाले आणि त्यातून मात्र ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली तर अगदी नावारूपाला येताना पाहिली गेली आहे। डोंबिवली प्रीमियर लीग फायनलची मॅच आहे मित्रांनो। फायनल मॅच सुरू व्हायच्या अगोदर आपण एकदा आवाज देऊया, बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। बॉलिंग साठी किरण शिंदे येत आहेत। याच डोंबिवलीचे एक धडाकेबाज खेळाडू, पहिल्याच बॉलवर बॅटर आउट आणि किरणने पहिल्याच बॉलवर विकेट येते। मनी सर काय बोलाल, पहिल्याच बॉलवर आलेली विकेट? बघा किरण शिंदे एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याची बॅट ना नक्कीच या सीझन मध्ये, या पर्वामध्ये, या टुर्नामेंट मध्ये नाही बोलली आहे, पण त्यांनी उर्वरित जे काम आहे ना ते आपल्या गोलंदाजीने करून दाखवलंय। कारण बॅट जरी बोलत नाही, अष्टपैलू खेळाडू म्हणजे काय आयकॉन खेळाडू आहे आणि त्या आयकॉन खेळाडूंनी ना गोलंदाजी देखील अशी करून दाखवली की अनेक वेळेस संघ जेव्हा अडचणीत होता त्या अडचणीतून बाहेर काढणारा हा गोलंदाज त्या संघाचा आहे। नक्कीच नक्कीच खूप वर्ष खूप चांगला क्रिकेट खेळले गेलेत, पण डोंबिवलीतून जो प्रवास चालू झाला संपूर्ण मुंबईत, मुंबईच्या महाराष्ट्रात, रत्नागिरी, मालवण त्या परिसरात जाऊन देखील किरण शिंदेचा एक वेगळा बोलबाला राहिलाय। या बॉलवर देखील स्वीप खेळला गेला, बॅक टू बॅक विकेट, तू चल मी आलो, किरण शिंदे। आणि खूप चांगली कामगिरी करत असताना किरणने फायनल मॅचची सुरुवात 2 विकेटने घेतली आहे, बट अंकेश पाटणे अजूनही नॉन स्ट्रायकेटला आहे। दोन चेंडू आणि 2 विकेटचं पतन, बघा लक्षात राहणारी टुर्नामेंट आहे सर। अगदी प्रत्येक जणांनी आपला हवा तो सगळा जोर इथे लावून टाकलाय आणि जोर लावण्यासाठी विशेष गोष्ट देखील आहे ना, डीपीएल म्हणजे डोंबिवलीची सगळ्यात मोठी टेनिस बॉलची अंडरआर्म क्रिकेटची ही स्पर्धा आहे। त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली जाईल की आपण खेळ कसा केलात, आपण गोलंदाजी कशी केलीत, आपण फिल्डिंग कशी केलीत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे। बघत हॅट्रिक कंप्लीट करेल का, फायनलच्या मॅचला हॅट्रिक पाहायला मिळेल का? बॉलिंग साठी किरण शिंदे, स्ट्राइक एंडला सौरभ। या बॉलवर देखील हॅट्रिक कंप्लीट केले गेले, किरण शिंदे फायनलच्या मॅच मध्ये घेतो हॅट्रिक। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या किरण शिंदेची बॉलिंग आवडली असेल तर। का मला आज संपूर्ण महाराष्ट्रात अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा बोलबाला राहिलाय आणि का माझ्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे, किरण शिंदे स्वतःला प्रूफ करतोय। मग ते स्लो स्पिनचं क्रिकेट असू दे, फास्ट क्रिकेट असू दे, अंडरआर्म ओपन असू दे, बॉक्स क्रिकेट असू दे, सर्कल बाउंड्रीचा असू दे, डोंबिवलीतून जो प्रवास झाला त्यानंतर मात्र व्यावसायिक गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं, खुल्या गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले, खूप चांगला खेळ त्यांनी स्वतःला प्रूफ केलं। मग ठाण्यात जाऊन देखील टॅपचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं, टर्फ क्रिकेटवर देखील, म्हणजे टर्फ क्रिकेट जे स्लो स्पिन जे वेस्टर्न साईडला चालतं, अंधेरी म्हणजे त्या साईडला पण किरण शिंदेची एक वेगळीच मागणी राहिली आहे। पहिल्याच 3 बॉलवरती 3 विकेट घेतोय। बॅटिंग साठी आपण पाहिलं तर बॅटर येतात संदीप, अनुभवाची गरज आहे, उर्फ मामा। या बॉलवर देखील मामाने बघा का मला आज एवढे वर्ष मी क्रिकेट खेळलो, काय पेशन्सने फटका खेळले गेले आणि रन मिळेल तिकडे सिंगल। एका धावेने मात्र स्कोर कार्ड इकडे ओपन केलंय। किरण शिंदेनी काय मॅच चालू केली आहे। सकाळी मी जेव्हा आलो तेव्हा किरण म्हटलं की दादा प्रीमियर लीग आमच्यासाठी नाहीये, प्रीमियर लीग मला एवढं कधी परफॉर्मन्स होत नाही, बट ह्या वर्षी त्यांनी प्रूफ केलं की डोंबिवली प्रीमियर लीगला चांगला खेळ करत असताना नक्कीच असं म्हटलं जातं ना की विशेष खेळाडू एका विशेष मॅच साठी बनला असतो। विराट कोहलीने देखील ते करून दाखवलं, बॅट त्याची शांत राहिली मेगा फायनल मध्ये त्याचा बोलबाला आणि इथे देखील आपण अजित निकम सर, कोई हे जो कार्यक्रम लागायचा त्या कार्यक्रमाची मला आठवण झाली। या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे, गेले कित्येक वर्ष अजित सरांची अंपायरिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवायच्या। संपूर्ण डोंबिवली 1 टू गो यांनी फेम केलं आणि खूप चांगले अंपायर आमचे अजित निकम सर, पद्मनाभ बाबू सर, चेतन चव्हाण सर, 2 दिवस त्यांनी खूप चांगली अंपायरिंग केली। या बॉलवर देखील आपण परत फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। अंकेश पाटणेचे थोडे शोल्डर डाऊन झालेत, बघा म्हणून सांघिक खेळ आहे, पहिले 3 बॉल 3 विकेट आले त्यामुळे अंकेश पण थोडा नर्वस झालाय, बट अंकेशकडे क्षमता आहे, ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे अजून, त्यांनी स्वतःला प्रूफ केलंय। अफलातून बॅटिंग केली, बॉलिंगसाठी पुन्हा एकदा किरण शिंदे, स्ट्राइक एंडला बॅटर मामा।
क्या बात है, 1 to go. आणि होतं कधी कधी असं हेल्मेट उडालं हाडलाक बट मित्रांनो, मामा अजून ह्याही वयात मामा क्रिकेट खेळतात. मामांसाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. जे एफर्ट्स आहेत त्यांचे बघा, त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांच्यावर बोली पण लागली. म्हणजे 500 प्लेयर मधून मामांचं सिलेक्शन झालं, हे मोठी गोष्ट आहे. पहिली ओव्हर संपले. किरण शिंदेने 3 रन घेत असताना 3 विकेट पण मिळवले गेले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आता सागरच्या हातामध्ये बॉल दिलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. स्ट्राईक एंडला पर्पल कॅप घालून बॉलर आदित्य. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन आपण पाहिलं तर तिकडे सिंगल मिळेल. मनी सर काय म्हणाल, कितपर्यंत टार्गेट जाऊ शकतो? 4 ओव्हरची मॅच आहे. बघा, ती कॅप जरी पर्पल असली ना आदित्यच्या डोक्यावरती, त्या कॅपला आणि त्या आदित्यला देखील माहिती आहे ते ऑरेंज कॅप प्रदान केलेल्या अंकेशला मला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तो सपोर्ट होत राहणं खूप गरजेचं. मेगा फायनलची मॅच आहे, ते दडपण देखील आपल्या समोर असतं आणि त्या दडपणाला जुगारून इथे चांगला खेळ करणं, चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. अंकेश आहे, अंकेशनी अगदी एका लढाव्यासारखा, एका फायटर सारखा आपल्या संघासाठी ना अनेक वेळेस संघर्ष केलाच आहे. तो संघर्ष पुन्हा एकदा त्याला मैदानात करावा लागणार आहे. तर अंकेशसाठी सुवर्ण संधी आहे. ज्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप आहे, त्याच्या डोक्यावरती असलेल्या कॅपचा रंग बदललाय. भरपूर काही जातोय. सलग जर 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले तर सूरज म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सलग 4 चौकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बघा, पारितोषिक लावलं आणि अंकेश म्हटलं की अजून मी मॅच सोडणार नाहीये. 24 बॉलमध्ये 30-35 जरी मॅच बनली तरी फायनल मॅच आहे. फायनल मॅचचं प्रेशर एक वेगळं पाहताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अंकेश मॅच सोडत नाहीये. स्कोर पाहिलं तर 4 ने पुढे जाईल. 8 रन झाली धावफलकावरती. बॉलिंगसाठी सागर, स्ट्राईक एंडला अंकेश पाटणे. खूप चांगली कामगिरी अंकेशने पण केली या डावामध्ये आणि पूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. ओमकार पाटणे, अंकेश पाटणे दोन्ही बंधू आहेत, पण अंकेशने स्वतःला प्रूफ केलं. खूप चांगला खेळ केला. या बॉलवर फटका फसला गेलाय. अंकेशचं नियंत्रण चुकलंय. बॅटर आउट. बट मित्रांनो, पूर्ण टुर्नामेंट मध्ये अंकेश पाटणेची बॅटिंग आवडली असेल तर अंकेशसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग केली आणि संपूर्ण डोंबिवलीकरांना खुश केलं. वेल प्लेड अंकेश. हार्ड लक. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आयुष येत आहेत. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल जमा 11 संघाला. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला. अगदी हलक्या हाताने फुटवर्क चांगलं होतं. 9 धावा झाल्या धावफलकावरती. आदित्यच्या खांद्यावरती ती जबाबदारी असणार आहे आणि इथून त्याला कमीत कमी 25 ते 30 धावा बनवणं ना सर खूप गरजेचं आहे. बघा त्या धावा बनतायत का? यावेळी लीफ केलाय. येस, लीफ केला आणि तेवढा चांगला लीफ केला. हीच तर ती समय सूचकता आपण म्हणतो ना, ती असणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये विशेषतः म्हणजे ही समय सूचकता आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. किरण शिंदे आले तिकडे आणि खूप चांगला कव्हर केलं. कुणी कव्हर केलं ते? राजू होते. रवींद्र उर्फ राजू. राजू होता बाजू, नाहीतर मॅच आता थोडीफार अजून वाढली असती. बघा, एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. सागरने पण स्माइल केली की किरण काय करतोय तू. फायनल मॅच आहे. किरणला पण माहिती आहे की एफर्ट्स घ्यायचे, ऑल आउट केला तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो.
अंपायर सोबत सेल्फी घेतोय, क्या बात आहे. एकदा टाळ्या वाजवा, अंपायर सोबत सेल्फी घेतलीये, एक नंबर. तो घरी जाताना पण, घरी झोपताना पण 1 to go बोलेल, एवढं फेमस केलंय 1 to go. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. रन्स मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 12 रन्स आले त्या फलकावरती. मॅच थोडीफार आपण पाहिलं तिकडे एक्स्ट्रा रन्स देखील पाहिले गेली आहे. पार्टनरशिपची गरज आहे. 31च्या घरामध्ये स्कोर गेला ना तर फाईट बघायला मजा येईल. सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. मॅच थोडी शांत चालू आहे, बट आपण पाहिलं तर आयुष्य देखील तशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल. 12 रन्स झाले त्या फलकावरती. मॅच शांत चालू आहे. सागरची देखील एक चांगली ओव्हर पाहिली गेली आहे. विकेट गेल्यानंतर जमा 11 संघ थोडाफार इकडे मात्र या मॅच मध्ये जमा झालाय, कारण की विकेट गेले आणि सर्वांची मेहनत आहे. खूप चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट आज सर्व मित्र माऊलीज किचनचे आमचे ओनर्स इकडे आलात. आपला पण अगदी मनापासून आभार आहे, ज्यांनी आपल्याला खूप चांगले ट्रॉफीज प्रोव्हाइड केल्या. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. माऊलीज किचन फेमस आहे. थँक्यू सो मच. त्यांनी नावच दिलंय माऊली, माऊलीज किचन. आम्ही कधी या साईडला कल्याण डोंबिवलीत होतो तेव्हा मात्र कुठे पण लंच केलं तर खाण्याची इकडे एक वेगळी जेवायला चव वेगळी आहे. अगदी कोळी लोकांची भाकरी आणि चिकन खाल्लं ना तर एक मन भरून जातं. पिंक टी शर्ट, एक मिनिट मॅच म्हणजे पिंक टी शर्ट जो प्लेयर्स आहे, आपण थोडं वाघे आपलाच भाऊ आहे. वाघ्या पण फेमस आहे. लास्ट टाइम त्यांनी बेस्ट बॉलर घेतलं होतं. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल गॅप मध्ये जाईल. फिल्डर येतात तिकडे. सर्व किरण सारखे थ्रो देतात, त्यामुळे मॅच आता थोडीफार रंगताना पाहायला मिळेल का. 24 बॉल मध्ये 30-35चं टार्गेट आली ना मॅच बघायला मजा येईल. फायनलचा प्रेशर एक वेगळंच पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर सूरज, ज्याने सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. बॉलिंगसाठी सूरज. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि संकेत भगत तिकडे होते. एक जिद्दी खेळाडू आहेत, मॅच सोडणार नाहीयेत. बॅटर आयुष्याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक एक रन, एक एक बॉल, एक एक मॅच महत्वाची असते. लीग मॅचचा फॉर्मॅट. काल देखील 12 मॅच पाहिल्या गेल्या. आज 15 मॅच मध्ये एकूण 27 मॅचेस आपण इकडे खेळताना पाहिले गेले. डोंबिवली प्रीमियर लीग, DPL. दुसरं पर्व आहे आणि आज सर्व डोंबिवलीचे हे सर्व आयोजन कमिटीचं देखील मी कौतुक करेल. म्हणजे ज्यांनी मेहनत घेतली आणि एक चांगला सक्सेसफुल इव्हेंट इकडे केलाय. स्ट्राइक एंडला लेफ्टी बॅटर सुमितला रन करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर सूरज. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आणलाय. गुड बॉल. चांगला बॉल पाहिला गेला सूरज यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक गेलेले विकेट. पहिल्याच ओव्हरची स्टार्ट आणि फायनल मॅच मध्ये घेतलेली हॅट्रिक. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रन मिळेल. सुमित आणि त्या सोबतीला बॅटर आपण पाहिलं तर आदित्य. दोघांना बॅटिंग करावी लागेल. एका दुसरी ओव्हर मध्ये कमबॅक करावा लागेल आणि दोन्ही देखील स्थानिक एकाच गटामध्ये खेळतात. NCC ठाकूरवाडी संघासाठी दोघं पण एकाच स्थानिक क्रिकेट खेळतात. राहुल म्हात्रे यांचा संघ, बट आता डोंबिवली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. DPL. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल.
रन मात्र एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. 17 रन्स आले धावफलकावरती. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक, मॅन ऑफ द मॅच साठी देखील टी शर्ट आमचे भवानी स्पोर्ट्स, विनय पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि व्हाईट बॉल आहे. एक एक रन, एक एक एक्स्ट्रा रन मात्र मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळेल. रन्स तर झालेत, 18 रन्स झालेत, अजून एक 10-12 रन्स आले पाहिजेत स्कोर कार्ड वरती. बॅटिंग साठी आदित्य. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक येतात तिकडे, रन सिंगल मिळेल. 19 धावा होते धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही मेगा फायनलची मॅच. या बॉलवर देखील बॉल फिरला गेला आणि संकेत भगतची एक चांगली स्टंपिंग. बॅटरला बाहेर जावं लागेल. बॉडी बॅलन्स खूप चांगलं केलं संकेतने. बॉल कलेक्ट केला गेला आणि बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. वळीत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करेल का आदित्य. बाउंड्रीची गरज आहे. या बॉलवर देखील ऑफ स्टिक एक चांगली पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरला सुरुवात होती आणि येतोय डॉट बॉल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर मंगेश. चांगली पिचिंग केली मंगेशने. मेगा फायनलची मॅच आहे. संडे फंडे. उद्या ऑफिसला जायचंय बट डोंबिवली प्रीमियर लीग बघूनच जाणार असे सर्व प्रेक्षक वर्ग इकडे गर्दी करतायत. व्हाईट बॉल. आता मला असं वाटतं थोडे रन आले तर फायनल मॅच बघायला अजूनही मजा येईल. या बॉलवर देखील फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे मोये बघा हे फायनल मॅचचं प्रेशर आहे. बाउंड्री येत नव्हती बट बाउंड्री आली आहे. शेवटची ओव्हर. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहे तिकडे, खूप चांगली फिल्डिंग आणि येतो विकेट. खूप चांगला बॉल अडवला गेला तिकडे. फिल्डर संदीप पाटील आणि वेल स्टॉप संदीप. स्कोर झाला आतापर्यंत 25 रन झालेत. तीन चेंडू आणि धावा झालेत आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. शेवटची मला असं वाटतं काही बॉल बाकी आहेत. जर 3 बॉल 3 बाउंड्रीज मारल्या तर बॉबी ठाकूर यांच्याकडून देखील आदित्यला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे आणि विकेट मात्र इकडे आता शेवटची जोडी मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये असेल. कधी कधी फायनल मॅच फाईट होते बट हे स्कोर थोडा कमी झालाय.
एक बाउंड्री अजून आली तर मॅच बघायला मजा येईल, पण क्रिकेटमध्ये कुठलंच टार्गेट छोटं मोठं नाहीये. ही पण मॅच रंगेल का? दुसऱ्या डावमध्ये जर पहिल्याच ओव्हरमध्ये 1-2 विकेट गेले तर मॅच तशी पण बघायला मजा येईल. आणि तिकडे आदित्य पण आहेत, पर्पल कॅप त्यांच्या पण डोक्यावरती आहे, त्यामुळे त्यांनी पण विकेट मिळवली आहेत. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. ओमकार येत आहेत. अजित निकम सरांचे झापूक झुपूक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल दडपण पाहायला मिळते. स्कोर पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. बघता बघता स्कोर झालाय 27 धावा झाले धावफलकावरती 27. प्रेक्षकांना फक्त एकच पाहिजे असेल की एक बाउंड्री आली ना, 30-32चं टार्गेट पण या ग्राउंडवर खूप आहे. फक्त एक बाउंड्री आली पाहिजे. फायनलची मॅच तशा प्रकारे रंगली पाहिजे, मेगा फायनल तशा प्रकारे झुंजली पाहिजे. या बॉलवर देखील खूप चांगला लेग ब्रेक फिरवला, जागच्या जागी बॅटरला गोल फिरवलाय. गुड बॉल, बॉल ऑफ द मॅच, बॉल ऑफ द फायनल मॅच. काय स्पिन केला बॉल. गुड बॉलिंग मंगेश. आणि या बॉलवर लेग ब्रेक, चांगली बॉलिंग केली गेली मंगेशने. पहिला डाव संपलाय. 28 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. गुड बॉलिंग किरण. 28 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम प्रणव पॅन्थर्स. बघूयात दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक खूप चांगला आवाज आणि खूप चांगला प्रोग्रेस करतायत. लास्ट इयर मला वाटतं टुर्नामेंट ऑडियन्स मधून त्यांनी बघितली होती ना, आज कॉमेंट्री करतायत. सो अशीच उंच भरारी की आमचे मनीष सरांचा पण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच, धन्यवाद. रावण का संग जशी चालू होती दादरला आणि तिकडे संकेत भगतचं हे सेलिब्रेशन फेमस झालं होतं. त्या मॅचची व्हिडिओ इकडे. संकेत भगतची व्हिडिओ होती, जी मॅच आपण सगळ्यांनीच पाहिली होती. 28 धावांचं लक्ष जाऊयात मॅचच्या दिशेने. आदित्य गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. समोर किरण शिंदे. ही मेगा फायनलची मॅच आहे. जमा 11 विपक्ष प्रणव पॅन्थर्स. ही मॅच पाहायला मिळते. त्याच्या डोक्यावरती असलेली पर्पल कॅप तो सांगून जातोय की माझ्याकडे देखील ती कुवत आहे, पण आतापर्यंत किरणची बॅट शांत राहिली आहे. मेगा फायनल मध्ये देखील राहणार आहे का? मेगा फायनल मध्ये हॅट्रिकचा विक्रम आपल्या नावावरती केला. इथून बॅट देखील त्याची बोलणार आहे का? बघूयात काय घडतंय मैदानात. 24 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण इथे येऊन ठेपलंय. गोलंदाजी मार्कवर आदित्य फेस कराल किरण शिंदे. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू यष्ट्या उडवस्त केल्यात. बघा क्रिकेटनी आपल्याला काय शिकवलंय. होऊन जाऊ दे डीजे. एक
जाऊ दे. आपल्याला हेच शिकवलंय की परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही हार मानायचं नाहीये. तुमचं जिंकणं, तुमचं हारणं हे तुमच्या हातामध्ये नसतं, पण तुमची मेहनत तुमच्या हातामध्ये असते, तुमचे परिश्रम तुमच्या हातामध्ये असतात. आणि ती मेहनत आदित्य करून दाखवतंय. वा, या क्राऊडला देखील माझा सलाम आहे सर. अशाच मॅच साठी देखील तर आपण समालोचक हे मॅच एन्जॉय करण्यासाठी असतो. नक्कीच बघा, त्या इनिंगचा देखील पहिला बॉल विकेट येतो, ह्या इनिंगचा देखील पहिला विकेट येतोय, कारण की डोंबिवली प्रीमियर लीगची फायनल मॅच आहे आणि फायनल प्रमाणे रंगली पाहिजे. नवीन बॅटर येतात संकेत भगत. हो, काय गेम आहे, काय खेळ आहे क्रिकेटचा. कधी ना हार माना हे या खेळाने आपल्याला शिकवलंय आणि त्यावरतीच आता आदित्य कामगिरी करून दाखवतोय. व्हॉट अ मॅच. ही मॅच ना शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे. धावफलक 28 आहे, पण मॅच लास्ट मोमेंट पर्यंत घेऊन जाईल. चला थोडंसं स्पीड अप देखील करा, ही देखील विनंती असेल. वाचली अशी टी. यावेळी स्विच करायचा प्रयत्न केला होता, रॉंग फूट झालाय. संकेतने उत्तर दिलंय, मी देखील मारू शकतोय, मी देखील माझ्या संघाचा कॅप्टन आहे, मास्टर माइंड आहे आणि मी देखील इथे खेळण्यासाठी आलोय. हा बक्षिसांचा, हा पैशांचा पडलेला त्याच्यावरती पाऊस सांगून देतोय की बघा, ही डोंबिवली प्रीमियर लीग आहे मित्रांनो आणि स्वतःच ते पैसे देखील कलेक्ट करतोय. बघा, हे सर क्रिकेटनी आपल्याला शिकवलंय. प्रत्येकाचा मान करा, प्रत्येकाचा सन्मान करा. टाळ्या वाजवा एकदा मित्रांनो जोरदार संकेतसाठी आणि त्या पैशाची देखील इज्जत करा. चला, मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणार आहे. ही लढव्याची वृत्ती आहे ना, ही दोन्ही संघांमध्ये आहे, म्हणून तर ते डीपीएल ची फायनल खेळत आहेत. आदित्य विपक्ष संकेत भगत पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी काढा लागली आहे. आयुष आहेत, आयुष ठाकूर आहेत, संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. दोन्ही संघांचे पुरस्कर्ते आपण बघतोय. जमा 11 संघाचे पुरस्कर्ते ओमकार आणि आयुष ठाकूर आहेत. प्रणव पॅन्थर संघाचे पुरस्कर्ते फरान शेख सर आहेत. पुरस्कर्ते देखील ना उपस्थित असतील तर नक्कीच. जमा 11 संघाचे दोन्ही पुरस्कर्ते खेळत आहेत, पण प्रणव पॅन्थर संघाचे पुरस्कर्ते देखील युट्यूब वरती ही स्पर्धा पाहत असतील आणि त्यांचं देखील मी वेलकम करतोय. आपला संघ देखील इथे मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आदित्य पुन्हा एकदा तैनात गोलंदाजी मार्क वरती. समोर असणारे सूरज देखील इम्प्रेस केलाय, सकाळपासून चांगली बॅटिंग करून दाखवली आहे. यावेळी ड्रिल करतोय, ड्राईव्ह करायचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. धावा झाल्या धावफलकावरती 5 धावा झाल्या धावफलकावरती. आपल्या सगळ्यांसाठीच हे क्रीडांगण असेल, पण हे क्रीडांगण नाहीये, ही रणभूमी आहे. या खेळाडूंसाठी, या 22 खेळाडूंसाठी ना ही रणभूमी आहे, ही कर्मभूमी आहे मित्रांनो. इथेच त्यांना ते कर्म करायचे. वाजलाच शिटा, म्हणजे षटकातील सेकंड लास्ट बॉल. पुढचा बॉल, यावी कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. जेल चेंडू हवेमध्ये, अंकेश चूक करत नाहीये, कॅच करतोय कंप्लीट. मॅचची गोल्डन विकेट. संकेत भगत देखील तंबूच्या आश्रयाला जातोय परत. काय गोलंदाजी करून दाखवली आपल्याला आदित्यनी. व्हॉट अ मॅच. सूरज बाद झाल्यात, क्षमा असावी, सूरज इथे बाद झाल्यात. संकेत आहेत अजूनही. बघा महत्वाचं काय, पर्पल कॅप आपल्या डोक्यावरती आहे, ती आता त्या मैदानात तिथेच पडली आहे. तरी देखील त्या खेळाडूला महत्वाचं काय, तर त्या खेळाडूसाठी ना ही मॅच महत्वाची आहे, हा सामना महत्वाचा आहे. ही डीपीएल ची ट्रॉफी, ही मेगा फायनलची मॅच त्यासाठी महत्वाची आहे. मला दुसरं काही नको आहे, मला ही मेगा फायनलची ट्रॉफी हवी आहे. ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये सजली पाहिजे, माझ्या पुरस्कर्त्याच्या घराची ही शान वाढवली पाहिजे. या ट्रॉफीसाठी ही लढत पाहतोय आपण. मंगेश येतोय, नवीन बॅटर मंगेश येतोय. मंगेशच्या खांद्यावरती गोलंदाजीची जबाबदारी प्रत्येक सामन्यामध्ये होती. स्लॉग ओव्हर षटक, स्लॉग षटक फेकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती होती आणि ते स्लॉग षटक देखील चांगले फेकलेत. आता बॅटिंगची जबाबदारी जाऊयात तर आपण अजित निकम सरांकडे.
हो. वा सर. आयुष्यात येऊन आपण ट्रॉफीज कमवलेत, पैसे कमवलेत, पण प्रेक्षकांची ही साथ ना नाही मिळत कुठेही. हे सर मजा, हे सर आम्हाला आमच्या डोंबिवलीने दिलाय. चेक केलाय आणि आता पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या शैलीमध्ये अजित सर. प्रथमतःच आपण पाहतोय ना खेळाडूसाठी टाळ्या वाजतात, कधीतरी प्रेक्षक आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजतात, पण प्रथमच आपण पाहतोय पंचांसाठी देखील जल्लोष होतोय टाळ्यांचा. यावेळी फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न नक्कीच केला होता. हवाक्याच्या बाहेर चेंडू आहे, एक धाव इथे देखील मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि धावा लागल्या धावफलकावरती. 6 धावा लागल्या धावफलकावरती. हॅलो. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. अगदी बिल्डिंग्स मधून देखील सर्व आमचे बाल्कनी मधून पण मॅचचा आनंद घेत आहेत. तुमचं पण स्वागत आहे. रात्र झाले बट फायनल मॅच आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा येऊन थांबताना पाहायला मिळतीये. डोंबिवली प्रीमियर लीगची मेगा फायनल. आणि बघा जो बॅनर आपण पाहतोय, तन्मय बेडेकर यांचा जो बॅनर आपण पाहतोय, कटआउट पाहतोय, त्या कटआउटला चेंडू जर अदळला, चौकार जात असताना तो चेंडू अदळला, चौकार गेल्यानंतर चेंडू अदळला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे शुभम बेडेकर यांच्याकडून. तेजस मोरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. गणराज साठी ते पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याला जसं जमतंय तो तसं आपलं कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करतोय स्पर्धेमध्ये. यावेळी बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केला, फेकी केली आहे, अवांतर असणार आहे. बॅकअप आहे का? तर बॅकअप आहे. बॅकअप असणार आहे. चेंडू जाऊ कसा देईल तो चेंडू नाही दिसत आहे. तो संघ मालक आहे, तो पुरस्कर्ता आहे, त्याला तो चेंडू नाही ती ट्रॉफी देखील आपल्या हातात येताना दिसते की काय. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगतोय मित्रांनो, अप्रतिम. 7 चेंडू 7 धावा धावफलकावरती झाल्यात. सतरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता अजूनही मैदानात आहे. संकेत आहे आणि संकेत देखील ना चांगला लढतोय, चांगली फाईट करतोय. मास्टरमाइंड असंच त्याला म्हटलं जात नाहीये, पण समोर देखील गणराज आहे. गणराजने देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय, त्याच्याकडे देखील तो अनुभव प्रचंड आहे. काय घडतंय तरी काय मैदानात. 7 चेंडू 7 धावा झाल्यात. 28चं लक्ष, चेंडू 24 आणि यावेळी देखील पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून गेलाय. पंच वाईड बॉल घोषित करतात. इथून ना मित्रांनो चुका करायला जागा नाहीये. चुका आपण करून चालणार नाहीये, कारण ती प्रत्येक छोटीशी चूक आपल्याला त्या ट्रॉफीपेक्षा लांब घेऊन जाईल. यावेळी स्वीपचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय, एकाच अटेम्प्ट वरती कलेक्शन केलाय. चौकार दिसत नाहीये. फायनलचं हे प्रेशर पाहायला मिळतंय आपल्याला, पण चौकार अगदी दुर्मिळ झालेत या षटकामध्ये. या षटकामध्ये नाही तर या पूर्ण मॅच मध्ये ना खूप कमी चौकार आपण पाहिलेत. त्याचं कारण म्हणजे चांगली बॅटिंग होते, चांगली बॅटिंग होत नाही, चांगली गोलंदाजी होते, चांगली फिल्डिंग होते. धावा झाल्या धावफलकावरती 9. 16 चेंडू आणि 19 धावेचं समीकरण अजूनही मैदानात असणार आहे. मंगेश आहे, बॅटची कडा लागते आणि चेंडू एलिव्हेशन कंट्रोल करू शकलेला नाहीये. एका दिशेला कॅप्टन लढतोय, दुसऱ्या दिशेला त्याला 7 गुणी देत नाहीये. अजून एक विकेटचं पतन, अजून एक झटका लागतोय प्रणव पॅन्थर्स या संघाला. काय मॅच रंगते, काय अप्रतिम सामना पाहायला मिळतो. आणि येस, 200 रुपयाचं पारितोषिक नक्की जमा झालंय. गणराजाच्या खिशामध्ये ते जमा झालंय पारितोषिक. मॅच ऑन आहे. धावा फक्त 28 बनल्या होत्या. प्रत्येकाला वाटलं होतं धावसंख्या थोडीशी कमकुवत पाहायला मिळते, कमी पाहायला मिळते. मॅच संपली की काय, फायनलला मी थांबू की नको. नाही मित्रा, फायनलला थांबावं लागणार, कारण या दोन्ही टीम्स इथपर्यंत पोहोचल्यात ना, त्या दोन्हीही टीम्सने इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली ती मेहनत आपल्याला दाखवून देतात. मॅच सोडायला कोणीही तयार नाहीये. मैदानात आलाय संदीप पाटील म्हणजेच काय तर अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट ही वर्णी त्याची लागते प्रत्येक क्रिकेटमध्ये. आपल्या गावासाठी चांगला खेळ करतो, आपल्या ग्रामीण टीम साठी चांगला खेळ करतो. आयरे गावाला बिलॉंग करतो. मॅच जशी जशी क्लोज येते ना, प्रत्येकाची उत्कंठा ती शिगेला आली आहे. 15-19चं समीकरण आहे. गणराज भोईर गोलंदाजी मार्कवरती. गणराजने देखील चांगला खेळ केला, पण आता आव्हान त्याच्या समोर देखील मोठा असणार आहे. लेफ्टी बॅटर समोर आलाय.
यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलाय. पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं. पुश केलाय त्याला देखील माहित आहे आणि हाच तर तो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. क्रिकेटची आवश्यकता, त्या खेळाची आवश्यकता काय तर हलक्या हाताने सिंगल डबल घ्या, एखादी खराब चेंडू आला त्यावरती प्रहार करा आणि त्याच आवश्यकतेप्रमाणे खेळतोय. म्हणूनच तर मी संदीपचा उल्लेख केला होता ना की अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट तो अनेक वेळेस या सिच्युएशन मधून नक्कीच गेला असावा. त्यामुळेच त्याच्याकडे तो अनुभव आहे, संकेतकडे देखील तो अनुभव आहे आणि तो आता आव्हानात्मक बनलाय गणराजसाठी, समा 11 संघासाठी. पुढचा बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला. खेळाडू तैनात असणार आहे तिथे आणि येस खेळाडू तैनात आहे, उभा आहे, स्थिर आहे, स्थगित एका जागेवरती उभा आहे. मित्रांनो येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये राजेशजी गोवर्धन मोरे साहेब यांचं देखील आमदार यांचं देखील आगमन होणार आहे. त्यांची देखील आपण वाट पाहतोय. कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत राजेशजी मोरे साहेब, त्यांचं देखील आगमन होणार आहे. अजित निकम सर, वन टू गो फेम अजित निकम सर, आपल्या नावावरती देखील ही स्पर्धा राहिली आहे सर. पुढचा बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन टू ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, गणराजचा चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली आहे. काय मॅच रंगते. 28 धावा बनल्या होत्या पण जमा 11 संघ देखील सांगतोय आम्ही देखील इथे लढण्यासाठी आलोय, फाईट करण्यासाठी आलोय आणि तुम्हा सर्वांना ती जिद्द काय असते, ती चिकाटी काय असते ते तुमच्यासाठी घेऊन आलोय. 12 चेंडू झालेत, धावा झाल्यात धाव फलकावरती 11 आणि अजूनही समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेंचं असणार आहे. जाताना पाहायला मिळते 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17 आणि कुठल्या टीमला आहे खतरा. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवायच्या. 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. प्रणव पॅन्थर जिंकणार की त्यांच्या विरुद्ध जमा 11. पुढे सरसावले होत्या डान्सिंग डाऊन द ट्रॅक, यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी इथे कडा लागते, एक धाव नक्कीच मिळणार आहे. प्रत्येक विकेटला तेजस मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही गोलंदाजाला असणार आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावेंचं समीकरण येऊन ठेपलंय. मॅच ना अगदी निगडीत आली आहे, शेवटच्या क्षणावरती मॅच येऊन ठेपली आहे. काय घडतंय काय बिघडतंय, प्रत्येकाने मेहनत करणं गरजेचं आहे. ती मेहनत होते, तो फळ मिळतंय नाही मिळत आहे ते दुय्यम आहे. आपण मेहनत करा ते जास्त इम्पॉर्टंट आहे. 11 चेंडू आणि 16 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आशुतोषने देखील सकाळपासून कालपासून चांगली कामगिरी करून दाखवली आपल्या टीमसाठी. 11-16 व्हॉट अ मॅच. पुढचा बॉल, यावी अगदी आपल्याकडे असलेलं ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची हीच तर ती वेळ आहे. ब्रह्मास्त्र काय तर गोलंदाजाकडे असलेलं यॉर्करचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. मॅच पुन्हा एकदा निगडीत आली आहे. कुछ कर गुजरने की चाहो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है, मर मिटने का जुनून होना भी जरूरी है. तो जज्बा तो जुनून ना दोन्ही संघ आपल्याला दाखवतायत. संकेत देखील दाखवतोय, गोलंदाज देखील दाखवतोय. दहा चेंडू आणि 15 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 10 बॉल्स 15 रन्स, 10 चेंडू 15 धावा. संकेत स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्कवरती आशुतोष.
पुढे सरसावले होते, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, बॅट मधून संघर्ष, त्या संघर्षाचा शंखनाद करत असताना आलाय चौकार, संकेतच्या बॅट मधून आलाय चौकार. टीमचा कॅप्टन कर्णधारांनी लढावं ना तर अगदी शेवटपर्यंत लढावं आणि हे असं लढावं ते त्याच्या बॅट मधून तो करून आपल्याला दाखवतोय. कप्तान चले सीना तान, फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि बघा कुठलाही संघ जिंकू द्यात, आपण स्टम्प्सला हात लावायचा नाहीये. जे मेन स्टम्प्स आहेत त्यांना हात लावायचा नाहीये, ते LED स्टम्प्स आहेत. तर पंच आपल्याला विनंती असेल, मॅच जशी संपते सर आपण प्लीज स्टम्प्स आपल्या ताब्यात घ्या. बेल स्टम्प्स दोन्ही. 9 चेंडू आणि 11 धावेंवरती मॅच आली आहे. चौकार आलाय संघाच्या बॅटमधून. गोलंदाज देतोय का प्रत्युत्तर, गोलंदाजाने प्रत्युत्तर दिलेलं इथे नाहीये, कारण हा चेंडू देखील अतिरिक्त बाहेरच्या दिशेला निघून जातोय. प्रत्येक येणारी एक धावना विजयाच्या समी घेऊन चालली आहे इथे प्रणव पॅन्थर्स संघाला. फरहान शेख यांनी पुरस्कृत केलेला हा प्रणव पॅन्थर्स संघ आहे. डोंबिवली प्रीमियर लीग पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आपल्याला. इथे देखील मिळणार आहे फक्त आणि फक्त एक धाव. मॅच आली आहे 8 चेंडू आणि 9 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. वाजला चिटा, सेकंड लास्ट बॉल कडे जातोय. 8 चेंडू आणि 9 धावेंचं समीकरण येऊन ठेपलंय. संदीप स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी मार्क वरती आशुतोष. यावेळी देखील हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण करणं काळाची गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे एकच धाव घेतली. बघा प्रत्येक जण प्रत्येक खेळाडूना मेहनत करतोय. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व काही झोकून देण्याचा प्रयत्न इथे करतोय. आणि येस, आता प्रत्येक प्रेक्षकाला मी विनंती करतोय, 7 चेंडू आणि मॅच येऊन ठेपली 8 धावेंवरती. तर अजित निकम सरांना आपण साथ देऊयात. जसं अजित निकम सर चालू करतील 1 टू गो बोलायला, आपण सर्वांनी त्यांच्या सोबतच 1 टू गो बोलूयात. येस सर, ओव्हर टू यू. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, एकत्र अजित सरांना सुरू करू देऊयात आणि त्यांना आपण फॉलो करूयात. ओव्हर टू यू अजित सर. धन्यवाद, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. 7 चेंडू आणि 8 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. रोम थर्रारक हा सामना पाहायला मिळतोय. गूस बम्प्स. पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. आयुष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आयुष देखील केलं आणि इथे देखील मिळणार आहे किती, तर इथे देखील एकच धाव मिळणार आहे. मॅच आली आहे, मॅच आली आहे. कुठेही जाऊ नका, मिळालेली जागा सोडू नका. पुन्हा आपल्याला मिळणं कठीण आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही समीकरण 7 धावेंचं असणार आहे. 6 चेंडू आणि 7 धावेंचं अजूनही समीकरण आहे. प्रत्येकाला हवी ती वेळ प्रत्येकाने घेतली आहे आणि बघा आमचा प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतोय. बघा तांदून वाहणारी ही गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात. वेळेचा विचार केला तर रात्रीचे 11:35 अवधी सागर सर झाली आहे. रविवारचा दिवस आहे, उद्या वर्किंग डे आहे, तरी देखील हे सगळे प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आले, कारण लढतच तेवढी मोठी आहे. DPL ही ट्रॉफीच तेवढी मोठी पाहायला मिळते आपल्याला. डोंबिवली प्रीमियर लीग अंडरआर्म क्रिकेटची सगळ्यात मोठी डोंबिवलीतील होणारी ही स्पर्धा आहे. 6 चेंडू आणि 7 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. असं म्हटलं जाताना तुमचे प्रयत्न लक्षात ठेवले जातील. तुम्ही जिंकलात, तुम्ही हारलात हे दुय्यम आहे, पण तुम्ही खेळलात कसे, तुमचा खेळ लक्षात राहील आणि तो लक्षात राहण्यासाठी बघूयात आता कोण येतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगली मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळते. शेवटची आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय बाबू, ज्या बाबूने अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला करून दाखवली आहे.
आतापर्यंत विक्रम त्याच्या नावावरती राहिलाय. स्लॉग षटकांचा राजा म्हणायला याला हरकत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती बाबू येते. भवितव्य त्याच्या हातामध्ये, त्याच्या शोल्डर्स वरती. एका दिशेला एक कर्णधार आहे, जो कर्णधार कर्णधारासारखाच खेळ करतोय, एका कॅप्टन सारखाच खेळ करतोय. संकेत बघा स्ट्रायकिंग एंडला. प्रणव पॅन्थर्स विपक्ष जमा 11 मॅच पाहतोय. 6 चेंडू आणि 7 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, जाऊयात या 6 चेंडूंकडे आपण. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी लोअर फुलटॉसचा चेंडू होता. इथे देखील फ्लिक करायचा प्रयत्न, स्वीप करायचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागली आहे, चेंडू निघून जातोय. ऑन रिजनला एक धाव मिळणार आहे. ही थोडीशी शांतता पाहायला मिळते ना. ही शांतता नाही आहे मित्रांनो, ही वादळापूर्वीची शांतता आहे. येणार आहे वादळ, कारण ही मॅच अगदी निगडीत, अगदी क्लोज येऊन टेपली आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावेंची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. संदीप येतो स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती बाबू असणार आहे. काय घडतंय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हे काय झालंय, ही चूक नाही आहे, ही घोड चूक आहे. या धावा तर 4 आहेत, पण इथे 4 धावा मिळतायत कशा, त्या वाईड +4 असणार आहेत. म्हणजे स्कोर झाला इथे लेवल. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि फक्त आवश्यकता 1 धावेची आहे. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असणार आहे. पण मॅच सोडून चालणार नाहीये. त्याच्या मागचं कारण आहे अंडरआर्म क्रिकेट आहे मित्रांनो. अंडर द लाईन खेळलं जाणारे क्रिकेट आहे. संकेत भगतचं सेलिब्रेशन देखील सर्वांना बघायचं आहे. नक्की 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 बघूयात संकेत इथे देखील सेलिब्रेशन करतायत का. 5 चेंडू आणि 1 धावेवरती मॅच येऊन टेपली आहे. समीकरण सोपं वाटतंय, पण अंडरआर्म क्रिकेट खेळ निश्चितचा. यावेळी सामना फिनिश झालाय, मॅच जिंकली आहे आणि डोंबिवली प्रीमियर लीग पर्व दुसराचा चॅम्पियन संघ असणार आहे. फरहान शेख यांनी पुरस्कृत केलेला प्रणव पॅन्थर संघ होऊन जाऊ दे डीजे.